नमस्कार. साई संस्कृत क्लासेसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी अनिता टीचर. आज आपण 7वा लेसन घेणार आहोत. 7वा लेसन जो आहे ना तो नाट्यस्तबक आहे. इकडे बघा बोर्डवर सप्तमः पाठः संस्कृत नाट्यस्तबक. तर त्याच्यामध्ये ना 3 नाटकाचे वेगवेगळ्या नाटकांचे उतारे आलेले आहेत. तर आपण पहिला बघूया. पहिला कोणता आहे तो बघूया. पहिला जो आहे प्रथमं पुष्पम जे आहे ते आहे अभिज्ञान शाकुंतलम मधलं जे कालिदासने लिहिलेलं आहे तो एक एक्स्ट्रॅक्ट आलेला आहे. ओके, आता आपण त्याच्यावरती प्रश्न कसे येतात ते बघूया. म्हणजे ह्या जो नाट्यस्तबक आहे त्याच्यावरती आपल्याला इथे बघा, तुम्ही बोर्डवर बघा, आपल्याला 4 मार्काचं ट्रान्सलेशन येतं. तर आपल्याला ट्रान्सलेशन लिहायचं असतं. दॅट इज 4 मार्क्स and you get the question, that is माध्यम भाषायाः उत्तरं लिखत. You get one question that is for 2 marks. So like that we have question of 6 marks of नाट्यस्तबक. बाकीचे काही ग्रामरचे वगैरे त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाही. आता आपण हे बघूया ह्याच्यात काय काय आहे, कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारला जातो ते पण मी लिहिलेलं आहे. त्याच्या पूर्वी आपण त्यातले काही शब्द आहेत जे तुमच्या कदाचित ओळखीचे नसतील. यू मे नॉट बी यूज्ड टू दोज वर्ड्स. विल सी दोज वर्ड्स. ओके, सो फर्स्ट इज सायक. सायक मीन्स अन ॲरो. त्याला सिनोनिम समानार्थी शब्द आहे शरह. श शाळेतला शरह म्हणजे बाण. दुसरा शब्द आहे त्याच्यात आर्द्र त्राणाय. आर्द्र त्राणाय म्हणजे फॉर प्रोटेक्शन ऑफ डिस्ट्रेस, म्हणजे जे गरीब पिडलेली लोक आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी, असं या शब्दाचा अर्थ आहे. अनागसी. अनागसी म्हणजे इनिसेंट पीपल, जी निष्पाप लोक आहेत असं त्याचं मिनिंग आहे. देन समिधा. आता हा समिधा किंवा समिधा असं दोन्ही वापरलं जातं. दॅट इज फ्यूल स्टिक्स. इन इंग्लिश इट इज कॉल्ड फ्यूल स्टिक्स. मराठीमध्ये बघा आपण यज्ञ होम हवन वगैरे करतो की नाही, मग त्याच्यात ज्या बारीक बारीक काठ्या टाकल्या जातात त्याला समिधा किंवा समिधा असं म्हणतात. प्रग्रहाः. प्रग्रहाचं मिनिंग काय आहे? रेन. आर्यायन. आर्यायन नाही लिहायचं. आर्यायन म्हणजे त्याचं मिनिंग आहे लगाम. घोड्याचे लगाम असतात की नाही, तर दे आर कॉल्ड रेन्स. आता हे प्रश्न कसे येतात ते मी तिकडे दिलेले आहे. कोणत्याही टॉपिकचे, म्हणजे आता हे 3 आपल्याला आहेत नाट्यस्तबक मधले, तर त्या कशावरचेही आपल्याला प्रश्न कोणत्या प्रकारे येतात, जे मी सांगितलं तुम्हाला 4 मार्क्स आणि 2 मार्क्स ते क्वेश्चन्स कसे येतात ते आपण नंतर बघूया. आधी मी पहिलं तुम्हाला शिकवून देते. ठीक आहे. सो द फर्स्ट वन इज फ्रॉम अभिज्ञान शाकुंतल. जो एक्स्ट्रॅक्ट इज गिवन that is from Abhijnana Shakuntal and it is written by Bhas. ततः प्रविशति वैखानसः अन्यो तापसौच. ततः म्हणजे then enters वैखानस. वैखानस is a name. अन्यो तापसौच. आता तापसौ ड्युअल फॉर्म आहे, म्हणजे 2 ॲसिटिक्स. ASCEI ॲसिटिक्स TICS. ॲसिटिक्स म्हणजे तपस्वी, 2 तपस्वी आणि वैखानस प्रवेश करतो. वैखानस राजानं अवरुद्ध. हॅव्हिंग स्टॉप द किंग. हॅव्हिंग ऑब्जेक्टेड द किंग. राजाला थांबवून. राजन. आश्रम मृगः अयम न हंतव्य न हंतव्य. म्हणजे राजा कशासाठी आलेला आहे इकडे? आता तो शिकारीसाठी आलेला आहे आणि त्याने एक हरिण बघितलं आणि तो हरणाला मारण्यासाठी त्यांनी, तुम्ही जर चित्र बघितलं तर त्याने धनुष्यबाण सज्ज केलेला आहे, त्याला हरणाला मारायचं आहे. तितक्यात वैखानस येतो आणि म्हणतो की आश्रमातला, आमच्या आश्रमातला हरिण आहे. न हंतव्य न हंतव्य, डोंट किल इट, इट इज नॉट टू बी किल्ड, दिस डिअर इज फ्रॉम द हर्मिटेज. आश्रम म्हणजे हर्मिटेज. आशु प्रतिसंवर सायकम. आशु म्हणजे इमिडिएटली. प्रतिसंवर मीन्स होल्ड. सायक म्हणजे ॲरो. सायक ॲरो. यू होल्ड युअर ॲरो. तू तुझा जो बाण आहे तो थांबव.
राज्ञां शस्त्रम आर्द्र त्राणाय भवति means shastra means weapon. The weapon of the king is for the protection of distressed people. राजाचे जे शस्त्र आहे, जी गरीब पिडलेली लोक आहेत त्यांच्या रक्षणासाठी आहे. न तू अनागसी प्रहर्तुम, न तू आणि अनागसी म्हणजे निष्पाप लोकांना मारण्यासाठी नाहीये. द वेपन ऑफ द किंग इज फॉर प्रोटेक्शन ऑफ the distressed people and not for killing, not for hurting the innocent one. Anagasi means innocent. दुष्यंत, आता दुष्यंत राजा आहे इकडे. दुष्यंत राजा आलेला आहे. प्रतिसंवृत एषः सायक यथा उक्तम करोति. प्रतिसंवृतम म्हणजे हे मी माझं बाण आहे तो आवरला आहे. आय हॅव हेल्ड माय एरो. यथा उक्तम करोति म्हणजे तो जसं सांगितलंय तसं करतो, तो बाण आवरतो. ही डज ॲज ही सेड. वैखानस राजन समिधा आहरणार्थम प्रस्थिता वयम. हे राजन आता संबोधन आहे, 8वी केस आहे संबोधन. सो हे राजा आम्ही समिधा आणण्यासाठी निघालो आहोत. समिधा आपण इथे बघितलंय फ्यूल स्टिक्स आणण्यासाठी, समिधा आणण्यासाठी आम्ही या वनात निघालो आहे. एषः खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीर आश्रमः दृश्यते. हा तुला जो आश्रम दिसतो आहे तो अनुमालिनी या नदीच्या तीरावर असलेला कण्व मुनींचा आश्रम आहे. कण्व मुनींचा आश्रम हा आहे. सो इट इज द हर्मिटेज ऑफ कण्व सेज ऑन द बँक ऑफ अनुमालिनी रिव्हर. अनुमालिनी हे नाव आहे. कण्व हे त्या ऋषींचं नाव आहे. जी प्रॉपर नाउन्स असतात ते आपल्याला लक्षात ठेवायची. प्रविश्य प्रतिगृह्यताम आतिथेयः सत्कारः म्हणजे यू एंटर अँड हॅव द हॉस्पिटॅलिटी ऑफ द हर्मिटेज. म्हणजे तू ये, आमच्या आश्रमामध्ये प्रवेश कर आणि आम्ही अतिथींचा सत्कार कसा करतो त्याचा तू अनुभव घे. दुष्यंत तपोवन निवासीनां उपरोधो मा भूत. तपोवन निवासी मीन्स दोज हू आर स्टेइंग इन द हर्मिटेज. त्यांचा उपरोध म्हणजे त्यांना डिस्टर्ब नाही होणार. म्हणजे आता जे तपस्वी राहता आहेत तिकडे त्यांना त्रास नाही होणार म्हणून अत्र एव रथ स्थापय यावत अवतरामी. म्हणून तो त्याच्या जो सारथी आहे, जो चॅरिएटर आहे त्याला सांगतो यू स्टॉप द चॅरिएट हियर ओनली अँड यावत अवतरामी. सो आय विल गेट डाऊन. अवतरामी मीन्स टू गेट डाऊन. अवतरामी गेट डाऊन. सो आय विल गेट डाऊन. मी उतरतो. म्हणजे त्याला काय म्हणायचं की रथ तिथे नेला तर जे तपस्वी आहेत त्यांना त्रास होईल ना, म्हणून आपण इथेच रथ थांबूया आणि मी इथेच उतरतो. सूत म्हणजे चॅरिएटर. द्रुताः प्रग्रहाः. द्रुताः म्हणजे हेल्ड. प्रग्रहाः म्हणजे लगाम. हे मी लगाम आहे ते मी आवरले आहे. आय हॅव हेल्ड द रेन्स. अवतरतु आयुष्यमान. ओ लॉंग लिव्ह यू अवतरतु यू गेट डाऊन. तुम्ही आता या मी थांबवले आहे, मी लगाम पकडले आहे, तुम्ही या घोड्यात म्हणजे चॅरिएट मधनं उतरावं. दुष्यंत अवतीर्य म्हणजे उतरून हॅव्हिंग गॉट डाऊन लवंतव्य आहे. सूत विनीत वेषेण प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. विनीत वेषेण मीन्स मॉडेस्टली. प्रवेष्टव्यानी मीन्स टू बी एंटर्ड. तपोवन नाम वेन इट इज अ हर्मिटेज म्हणजे तिथे तपस्वी लोक राहतात तर मला मॉडेस्टली जायला पाहिजे तिकडे. मला एक राजा म्हणजे राजाचे कसे आभूषण असतं, मुकुट असतं, दागदागिने असतात, हे सगळं मला न वापरता तिकडे जायला पाहिजे. इदम तावत गृह्यता यू प्लीज टेक दिस. म्हणजे तू हे सगळे जे माझे आभूषण आहेत, माझे अलंकार आहेत ते सगळे तू घे. इति सूतस्य आभरणानी धनुः उपनियच. मग म्हणून तो राजा आहे तो त्याचा जो चॅरिएटर आहे, सारथी आहे, सूत आहे, त्याला तो आपले सगळे दागदागिने
त्याचं उपनीय म्हणजे त्याचं जे सेक्रेट थ्रेड वगैरे जे काय आहे ते सगळं काढून तो धनुष्य ते सगळं त्याच्याकडे देतो. सूत यावर आश्रमवासिनः दृष्ट्वा अहम अपावर्ते, म्हणजे जोपर्यंत मी तिकडे त्याला भेटून येतो तावर आर्द्रपृष्ठाः क्रियंताः वाजिनः. वाजिन मीन्स हॉर्सेस. वाजिनाला अंडरलाईन करून तिथे हॉर्सेस लिहा. इथे माझं लायझर राहून गेले, तुम्ही लक्षात ठेवा. वाजिन मीन्स हॉर्सेस. सो तोपर्यंत मी जाऊन येतो त्यांना भेटून, तोपर्यंत तू हा घोडा पण थकलाय की नाही, ते शिकारीसाठी आला राजा, सो घोडा पण थकलाय म्हणून त्या घोड्याला जरा थंड पाण्याने तू काय कर, पुसून घे. आर्द्रपृष्ठाः म्हणजे त्याची पाठ वगैरे थंड पाण्याने पुसून घे. यू जस्ट वॉश हिम और क्लीन हिम विथ वेट क्लोथ्स. तथा सूत म्हणतो ओके ठीक आहे, इति निष्क्रांत असे म्हणून निघून जातो. तर आपला हा एक्स्ट्रॅक्ट आहे तो इकडे संपलेला आहे. तर आपल्याला ह्याच्यावरचे क्वेश्चन्स कसे येतात, आपल्याला क्वेश्चन महत्वाचे आहेत, महत्वाचे शब्द त्याचे लक्षात ठेवायचे. आपल्याला जो ट्रान्सलेशन येतं, एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रान्सलेशन येतं ना ते आपल्याला कट टू कट लिहायचं असतं. जास्ती स्वतःच्या मनाने काहीही ट्रान्सलेशनमध्ये लिहायचं नसतं. जे शब्द नाही आहेत त्याचे काहीतरी त्याच्याबद्दल काही लिहायचं नसतं. आपल्याला कट टू कट लिहायचं आहे आणि ते तर एवढं व्यवस्थित आलं तर आपल्याला 4 मार्क मिळतात. पण वेन यू राईट आन्सर माध्यम भाषा या क्वेश्चन, माध्यम भाषेचा जेव्हा आपण प्रश्न लिहितो तेव्हा तुम्ही तुमच्या शब्दात यू कॅन राईट इन युअर ओन वर्ड्स द क्वेश्चन ऑफ माध्यम भाषा. तर आपल्याला पूर्ण 4 मार्क ट्रान्सलेशनचे, सरळ अर्थांचे, आणि आपल्याला पूर्ण 2 मार्क माध्यम भाषाचे जर आपल्याला हवे असतील तर आपलं प्रेझेंटेशन कसं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यात पण अभ्यास काही नाही आहे जास्ती. तुम्हाला एकदा कळलं, 2दा-3दा ट्रान्सलेशन वाचून घेतलं तुम्ही डायजेस्टमधनं, एकदा 2दा-4दा व्हिडिओ बघितला आपला, तर तुम्हाला कळून जाईल. पण आपल्याला प्रेझेंटेशन कसं करायचं आहे ते मी बोर्डवर लिहिलेलं आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करते, ते जरा नीट बघा आणि समजून घ्या. ठीक आहे. सो वेन यू गेट द क्वेश्चन फॉर सरळ अर्थम, आपल्याला कसं लिहायचं आहे तर वैखान असं स्टार्टिंग एंडिंग जो तुम्हाला टॉपिक येईल, म्हणजे आपल्याला जो तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट येईल त्याचा पहिला शब्द, म्हणजे बघा इथे वैखान असं मी असं टेंटेटिव्हली घेतलंय, वैखान असं डॅश 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 शेवटचा शब्द द लास्ट वर्ड ऑफ दॅट एक्स्ट्रॅक्ट ते लिहायचंय. उद्दंड, लीव वन लाईन. दिस एक्स्ट्रॅक्ट याच पॅटर्न मध्ये लिहायचे आपल्याला. दिस एक्स्ट्रॅक्ट हॅज बीन टेकन फ्रॉम अभिज्ञान शाकुंतल, दॅट इज तुम्ही इथे प्ले लिहा किंवा आधी लिहा प्ले अभिज्ञान शाकुंतल रिटन बाय कालिदास. हे जे लिहायचे आहेत नावं जी आहेत प्रॉपर नाउन ती आपल्याला देवनागरीमध्ये लिहायचे, इंग्लिशमध्ये प्लीज लिहू नका. जरी डायजेस्टमध्ये दिलेली असली इंग्लिशमध्ये तरी तुम्ही ही नावं प्रॉपर नाउन देवनागरीमध्येच लिहा. ते जरा लिहायची प्रॅक्टिस करा तुम्ही टेक्स्टबुक बघून. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक लाईन थोडंसं मार्जिन घेऊन लाईन घ्यायची आहे आणि ज्याचं डायलॉग आहे त्याचं नाव इकडे मी आता वैखानच लिहिलंय, त्याच्या पुढे त्याचा डायलॉग एक अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. ओके. आणि मग त्याचा डायलॉग, त्याच्यानंतर पहिले ते एक लाईन सोडून द्या, दुष्यंत, त्याचा डायलॉग. मग तिसरं अजून कोण, सूत असेल, सूत लिहा इकडे. आणि ही जी लाईन आहे ती पेन्सिलनी लाईट एकदम अशी का, कारण की आपण बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण डॅश करतो आणि लिहितो तेव्हा कधी कधी आपलं असं क्रॉस जातं आणि पूर्ण आपलं लिहून झाल्यानंतर आपल्याला कळतं की ते असं क्रॉस गेलंय, असं क्रॉस गेलंय आणि मध्ये वाईट दिसतं. म्हणून आपण एक लाईट अशी एक मार्जिन आखून घेतलं, देन यू कॅन राईट इट. हे एवढं सुंदर प्रेझेंटेशन आलं, हे सगळं लिहिलं गेलं तर तुम्हाला, आणि तुमचं ट्रान्सलेशन बरोबर पाहिजे तर तुम्हाला 4 मार्क मिळणार. ठीक आहे. जर ह्याच्यावरचा आपल्याला माध्यम भाषेचा प्रश्न आला तर कसं आपण डील करायचं बघूया. आणि अजून एक सांगायचं म्हणजे त्याच्या खाली जो क्वेश्चन दिलेला आहे ना, म्हणजे जो आपला लेसन आहे त्याच्या खाली जो क्वेश्चन दिलेला आहे तोच प्रश्न विचारला जातो, एक्स्ट्रा कोणताही प्रश्न विचारला जात नाही. आणि समजा चुकून विचारला इन केस, तरी आपल्याला जर त्याचं ट्रान्सलेशन माहिती आहे तर आपल्याला लिहिता येतं. पण नाही विचारत, जो एकच क्वेश्चन दिलेला आहे, 3 आहे त्याच्या खाली प्रत्येकाच्या खाली एकच क्वेश्चन दिलेला आहे. तर आपण ह्याचा क्वेश्चन बघूया. दुष्यंतस्य कानि स्वभाव वैशिष्ट्याने ज्ञायन्ते, हा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला
हा क्वेश्चन संस्कृत मधला लिहायचा आहे. दॅट इज प्रेझेंटेशन. यू हॅव टू राईट दिस क्वेश्चन. Many times students start directly with the answer, which is not fair, which is not at all fair. So what you do, you write the question. Then आपल्याला क्वेश्चन आन्सर येतं तेव्हा आपल्याला तो 3 पॅरामध्ये आपल्याला डिवाइड करायचा आहे. म्हणजे एक पहिला 3 पॅराज, 3 पॅराज काय येईल? पहिला इंट्रोडक्शन येईल, दुसरा पॅरा आहे तो तुमचा मेन आन्सर येईल आणि तिसरा पॅरा आहे ते तुमची कन्क्लुडिंग लाईन येईल. कोणत्याही माध्यम भाषेचा क्वेश्चन आला तर तुम्हाला 3 पॅरामध्ये लिहायचं आहे. इंट्रोडक्शन, मेन आन्सर अँड कन्क्लुडिंग लाईन्स. कळलं? सो आता ह्याचं इंट्रो कसं लिहायचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देते. द प्ले ह्या पॅटर्नमध्ये नाही जायचं. दिस एक्स्ट्रॅक्ट हॅज बीन टेकन, डोंट गो इन दॅट पॅटर्न. द प्ले अभिज्ञान शाकुंतला इज रिटन बाय कालिदास. संपलं, तुमचं इंट्रो संपलं, इंट्रोडक्शन संपलं. देन मार्जिन घेऊन आन्सर लिहायचं. तुमचं जे मेन आन्सर तुम्हाला समजले आहे, जे तुम्ही अभ्यास केलाय ते लिहायचं. आणि कन्क्लुडिंग लाईन्स, आता ह्याच्यात हा क्वेश्चन असेल तर दीज आर द स्पेशल फीचर्स ऑफ हिज नेचर. एक लाईनमध्ये म्हणजे तुमचं इंट्रोडक्शन असतं ते 1-1.5 लाईनमध्ये असतं आणि तुमचं कन्क्लुडिंग लाईन पण 1-1.5 मध्ये असतं आणि तुमचं मेन जे आन्सर आहे ते 7-8, 8-10 लाईनमध्ये लिहायचं असतं. ह्या पद्धतीने जर तुम्ही लिहिलं, हे सगळं फॉलो केलं तर तुम्हाला पूर्ण 4 मार्क ट्रान्सलेशनचे, सरलार्थमचे अँड क्वेश्चन आन्सर्स 2 मार्क्स विल गेट. यू विल नॉट लूज द मार्क्स इफ युअर प्रेझेंटेशन इज लाईक दिस. या गोष्टी लक्षात ठेवा आणि खूप सोपं आहे, त्याच्यात जास्ती अभ्यास आपल्याला नाहीच करायचा आहे. सो आता आपण काय करूया, ह्याच्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत दुसरा आणि तिसरा. तर आता आपला हा पहिलं जे नाट्यस्तबक मधलं प्रथम पुष्पम आपलं झालेलं आहे. ओके, तुम्हाला कळलं असेलच. कळलं नाही तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे. परत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. तुमचे काही सजेशन्स असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. बाय.